नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना? तर मस्त आणि मजेतच राहा. आणि इथं मी बनवायला लागले आहे तूप. तर त्यासाठी मी ही साई 4 ते 5 दिवस झालं साठवून ठेवत होते फ्रीजमध्ये. तर तिला काल मी बाहेर काढलं आणि त्यामध्ये विरजण टाकून दही लावून ठेवलं होतं. परत सकाळी अजून तिला फ्रीजमध्ये ठेवलं, नंतर बाहेर काढलं आणि नॉर्मल पाणी टाकून तिला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. तर बघू शकता इथं छान असं भरपूर लोणी निघलं आहे. 5 दिवसाची साई म्हणल्यानंतर भरपूर झालं एवढं लोणी. तर आता हे लोणी थंड पाण्यानं 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे. कारण लोणी आपली साई 4 ते 5 दिवस ठेवलेली असते, त्यामुळे त्याचा थोडा तरी वास वेगळा येतो, म्हणून मी 4-5 वेळा धुवून घेतलं. बघू शकता. आणि आता लोणी एकदम स्वच्छ झाले. तर मी गॅसवर ठेवले. आता तूप व्हायला चांगलं 10 ते 15 मिनटं लागतात. आता चांगलं उतू यायला लागले, बघू शकता तुम्ही. असं दुधासारखं झालंय. आता हे आटल्यानंतर तूप तयार होणार आहे. तर बघू शकता आता इथं आटलंय. पण आता चांगलं असं चमच्यानं ढवळतच पूर्ण प्रोसिजर करायची आहे, नाहीतर पातेलं खूप खराब होणार आणि खाली पण चिटकणार. खाली चिटकलं तर तुपाचा वास वेगळा येतो. तर आता तूप जास्त दिवस राहण्यासाठी इथं मी टाकलेत 2 वेलदोडे बारीक कुटून टाकलेत. तूप फ्रीजमध्ये न ठेवता आपलं 6 ते 7 महिने ह्याचा कसलाच खराब वास येत नाही. एकदम चांगला वास येतो आणि विलायचीचा वास म्हणल्यानंतर खूप भारी वास येतो. तर मी इथं तुळशीची पालं नाही टाकत, कारण तुळस दिवसभर उन्हात असते, तिलाच तोडून आणायचं. ती म्हणते बापरे, मी दिवसभर उन्हात असते आणि तुम्ही मला परत आणून कडलेल्या तुपात टाकता, म्हणून मी इथं तुपात तुळस नाही टाकत. तर इथं बघा तूप आपलं एकदम तयार झालेलं आहे, थंड पण झाले. आता मी इथं गाळून घेणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता तूप आपलं तयार झाले, मी गाळून पण घेतलं आहे. बघू शकता किती पिवळसर असं तूप तयार झालंय. धन्यवाद.